शोभा काय आहे? थोडे पैसे देतेस का ग? पेट्रोल भरायचे. सारखे सारखे तुला किती पैसे द्यायचे रे? किती खर्च करतोस? परवा तर दिले होते. परवा दिले होतेस पण थोडे पैसे. जा तिकडे कपाटात आहेत. हा शोभा काल 800 होते आता 600 आहे त्याच्यात. ते मी मैत्रिणीकडे गेले होते ना, तिकडे खर्च झाला. काय आहे आता जरा महिना अखेर आहे ना, जरा जपून खर्च करावे लागणार आपल्याला. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी पैसे जास्त खर्च करते? अरे अगं तसं नाही शोभा. तसं नाही मग कसं? काय तू एक दिवस गेले होते मैत्रिणीकडे, सारखं मला ऐकून दाखवतो. सारखी सारखी जाते का मी? तू पण आहे ना. अरे नवरा म्हणून तुझी काही कर्तव्य आहेत की नाही? हो, तसं नाही शोभा. मी काय मला तू मला ना ते बचतीचं सांगून जाऊ नको. बरं ठीक आहे. अहो भानू जरा मला थर्मास मध्ये चहा दिलात तर बरं होईल डब्याबरोबर. थर्मास मध्ये चहा कशाला? ऑफिस मध्ये मिळत नाही का? ऑफिस मध्ये एकदाच मिळतो. दुसऱ्यांदा प्यायचा असेल ना तर आपले 6 रुपये देऊन प्यावं लागतं. म्हणून मी म्हटलं इथनं घरनच घेऊन जाऊ ना. कशाला उगाच. काय रे तू मोन्या? अरे 6 रुपयासाठी रडतोयस तू? अरे जरा कुठे मी हाऊस माऊस केली तर मला ऐकून दाखवतोस तू? हा यापुढे ना मी एक काम करते, जेवणच बंद करून टाकते. एवढं जर होतं ना तर लग्न कशाला करायचं? सुटले असते ना मी. अगं पण शोभा. मालक, पैशांचा जर एवढा प्रॉब्लेम असेल तर मी मदत करू का? नाही 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 नको नको. अहो का नको? सोबत आहे कशा बोलले तुम्हाला? मला नाही आवडत. नाही नको. तुम्ही ज्यांच्याकडून ते पैसे आणाल त्यांनी या महागाईत त्यांचं घर कसं चालवायचं नाही का? त्यांना आपल्यामुळे नको प्रॉब्लेम व्हायला. आणि शेवटी मेहनतीने मिळवलेला पैसा तो मेहनतीने मिळवलेला पैसा होईल. सगळं ठीक. तुम्ही नका काळजी करू. बघतो मी. ग्लोरियाच्या ड्रेस पेक्षा सुनैनाची साडीच भारी दिसत होती. हा छान दिसत होती ना. हा, मला तो ड्रेस इतका काही आवडला नाही. रंग फिक्का पडत होता ती. वहिनी खाली चाललाय? हा जिना खालीच जातो ना. अगं बाई रागवले वाटतं. काय झालं? काही नाही, नेहमीच. दादांवर चिडले असतील रोहीच. काय म्हणालीस? नाही काही नाही. ते कालचा एपिसोड पाहिला का? गेली सासरला पाय घसरला. हो पाहिलं ना. म्हणजे आजचा एपिसोड महत्वाचा आहे. आज ग्लोरियाला कळणार आहे सुनैना तिची खरी सासू आहे का नाही. नाही इतक्या लवकर कसं काय कळेल? अगं नाही, आजच कळणार आहे. अहो इतक्या लवकर कळलं तर कार्यक्रम संपेल ना. पुढच्या कार्यक्रमाची जाहिरात पण नाही दाखवते, मग कसं कळेल? अगं अंजे, अगं एका लग्नासाठी 2-2 आठवडे घालवतात ही लोक. इथे पण तेच साथ दाखवणार बघ. वहिनी ज्यातलं आपल्याला कळत नाही ना त्याबद्दल बोलू नये. तर तुझं काय म्हणणं आहे? तुला खूप कळतं का? नाही मी सिरियल रोज बघते. मग मी पण रोज बघते. मग फक्त बघायची म्हणून बघू नका, नीट बघा. तू तर असं बोलते ना अंजे जसं काही ही सिरियल हीच लिहिते. वहिनी तुम्ही माझा अपमान करताय. हा, ज्याला जे शोभून दिसतं तेच करते मी. पण ठीक आहे, बेट लागली. हा? ग्लोरियाला कळणारच नाही सुनैना तिची सासू आहे. आज ग्लोरियाला कळेल की सुनैना तिची खरी सासू आहे. ठीक आहे, जर तुम्ही जिंकलात ना मी तुम्हाला 100 रुपये देईन. आणि जर मी जिंकले तर तुम्ही मला 100 रुपये द्यायचे. हा ठीक आहे. म्हणजे उगाच बेट लावतेस, हरशील तू. लागली सिरियल. 100 रुपये तयार ठेव. तुम्ही पण तयार ठेवा. मला काय करताय तुम्ही? हा आओ आजपासून मी एकच चपाती नेणार आहे. मालक तुम्हाला भूक लागेल ना. नाही नाही अहो भूक लागेल पण जरा डायटिंग करतोय. वजन थोडं कमी करायला पाहिजे ना. तुम्ही एकच चपाती नेणार आहे. मालक तुम्हाला खोटं बी नाही बोलता येईल. कुणीतरी काटकसर करायला हवी.
काही काळजी करू नका. सासूबाई खरं काय ते सांगा. तुम्ही नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवताय. ग्लोरिया, मी तुझ्यापासून काहीही लपवत नाहीये. नाही सासूबाई, खरं सांगा, माझी खरी सासू कोण आहे? शुभा, ग्लोरिया, मी खरंच सांगते, मीच तुझी खरी सासू आहे. काय झालं? काय अंजय बाहेर ये लवकर. बघ बघ आता. अंजय, अंजय. हा काय काय हा काय हा जिंकले ना बाई, जिंकले ना. वहिनी, मी मजाक केलेला. कुठं मनावर घेताय? मजाक बिजाक काही नाही, कळलं ना. बाई जिंकले, 100 रुपये दे. या दोघी साक्षीदार आहेत, हो की नाही का? चल लवकर 100 रुपये काढ. आणते. हा अगोदर ते पैसे लागू नको बघ. मला कसली पैसे? माहित नाही हो मला. चल लवकर दे. लावशील परत पैसे? लावशील? हा सांगत होते ना, पैसे लावू नको, लावू नको. आता लावशील परत पैसे? लावशील? 100 रुपये मिळाले. हे बघ, याला म्हणतात नशीब, नाही तर तू फुटक्या नशिबाचा. काय नशीब घेऊन जन्माला आलास काय माहिती. आता मी बघ माझ्या नशिबाच्या जोरावर काय काय करते ते. तू बस मशीनवर पाय मारत. अरे कधीतरी थोबाडावर जरा हसू आण त्या रडक्या चेहऱ्याचा. मी हा जा. बघ 10 मिनिटात 100 रुपये कमवले. वा शोभा. पण ताई, तुमचे ते मेहनतीचे पैसे नाही आहेत ना? मग माझ्या मेहनतीचे नसल्यामुळे काय झालं? माझ्या नशिबाने कमवलेत मी. अहो पण मालक म्हणतात मेहनतीचा पैसा तो मेहनतीचा पैसा. ए बस कर तुझं मालक पुराण. इतकी वर्ष मोन्याने मेहनतीने पैसे कमवले. काय झालं? हा काय कमवलं आयुष्यात? मेहनती. अरे देवा, हे बघ चावी आणि हेल्मेट इथे विसरला. जाता येऊ नये. विसरले नाही, ठेवून गेले. का? विमानाने जाणार का ऑफिसला? तरी लेटच पोहोचणार. नाही, चालत जाणार आहेत पेट्रोल वाचवण्यासाठी. महिना अखेर आहे ना, पैसे कमी आहेत म्हणून चालत जाणार. असं मन मारून ना पैसे वाचवून काही होत नाही. त्यासाठी पैसे कमवावे लागतात. आणि पैसे ना मेहनत करून नाही कमवता येत. त्यासाठी नशिबाची साथ लागते. म्हणून तू असं चालत चाललायस ना, मला नाही बघवते. मग एक काम करा, तुम्ही घरी जा, म्हणजे मी तुम्हाला दिसणारच नाही, प्रश्नच नाही. पण त्यासाठी तू माझ्या समोर असण्याची गरज नाहीये. मी तुला कुठूनही बघू शकते. अरे चल, वा. मी तुला ऑफिसला सोडते. नको नको, मी जातो ना. चालेल, तुम्ही नका काळजी करू, मी जाईन. चालेल. हा असं ऐकडा. हो मात्र लक्ष कुठे आहे तुमचं? सॉरी, पोचलो ऑफिस मध्ये. दिसतंय. आणि अचानक कसे आलात? तुमचं टेबल तिकडे आहे ना, मग माझ्या मशीनकडे काय करताय? एवढी मोठी मशीन दिसत नाही का तुम्हाला? नाही तसं नाही. हे असं असं होतो आणि सरळ चालत चालत निघालो होतो. सरळ चालत चुकून नाही. म्हात्रे प्लीज हा, आता तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा. स्वतःही काम करा आणि आम्हालाही आमचं काम करू द्या. अगं चुकून धक्का लागला, त्यात काय एवढं? नाही सॉरी सॉरी सॉरी. काय कधी काय कळतच नाही. काय रे मोहन, आज लवकर बसलास जेवायला? आवडती भाजी आणली असणार डब्यात म्हणून एकटेच बसले जेवायला. अहो नाही नाही, तसं नाही. थोडी भूक लागली होती जास्त, म्हणून पटकन आधीच जेवायला बसतो सगळ्यांच्या. अहो द्यायचं नव्हतं तर सांगायचं ना. अहो नाही, तसं खरंच नाही हो. अरे त्या तुझी मस्करी करतात मोहन. काय ग, तुम्हाला हाच सापडला का मस्करी करायला? चला जेवा आणि त्याला पण जेवू द्या. मोहन घे जेवून बाळा. जेवतो.
हो तुम्ही परत आलात, मोहन लवकर घरी चल, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. पण काय झालंय? मी इथे नाही सांगू शकत, तू घरी चल. हो पण अर्धवट काम सोडून कसं येणार? मोहन खूप अर्जंट आहे, तू लवकर घरी चल. हो आई. अरे बापरे, इथे आलो. हो तुम्ही काय चालवलंय? कधी रस्त्यातून ऑफिस मध्ये नेता, ऑफिस मधनं घरी आणता, काय चालवलंय? माझं जाऊ द्या, वर काय चाललंय ते बघा. वहिनी मला आत्ताच्या आता पैसे हवे. हे बघ अंजे, बेट माझी आणि राहुलची लागली, कळलं ना? आम्ही दोघं काय ते बघून घेऊ. हा असं कसं? तुम्ही शिलाईचे पैसे मागायला येतात, सगळे पैसे मागायला येतात. मग राहुलचे पैसे म्हणजे माझे पैसे, मला माझे पैसे आत्ताच्या आता हवेत. चला पण आता नाहीयेत माझ्याकडे पैसे, जेव्हा येतील तेव्हा देईन. आणि जास्त तोंड चालवू नकोस हा. आणि एवढं वाटतं ना तर 100 रुपये घे तुझे परत. हा पैसे नव्हते तर बेट लावायची कशाला? मला माझे पैसे आत्ताच्या आता हवेत. हा लगेच पाहिजे. शुभ काय काय झालं काय? दादा बरं झालं तुम्ही आलात. ते बघा बहिणींनी राहुल बरोबर बेट लावली, त्या हारल्या, त्यांना पैसे द्यायला सांगा. ठीक आहे ना, मी देतो ना पैसे. किती द्यायचे? 5,000 रुपये. किती? 5,000 रुपये. किती बेट लावलं ते शुभा? एकच बेट हरल्या. माझ्या बरोबर क्रिकेटची बेट लावली होती, त्याच्यात मी जिंकलोय. हो काय शुभा, बेट लावली म्हटल्यावर आणि बेट हरली म्हटल्यावर पैसे तर द्यायलाच हवेत ना. म्हणजे गेल्या वेळेला तू जेव्हा जिंकलीस तेव्हा जाऊन त्यांच्याकडनं पैसे घेऊन आलीस, तेव्हा आपल्याला पैसे त्यांना द्यायलाच हवेत. उगाच मला लेक्चर देऊ नका. आता मला काय माहिती असं होणार आहे. मला वाटलं मी जिंकेन. पण आता हरलात ना, मग द्या पैसे. मी हरले तेव्हा दिले ना पैसे. मग अंजे, पैसे मी देणारच आहे, त्या पळून नाही जात आहे. राहुल, अरे शोभाची झाली चूक, आता तिला माफ कर प्लीज. आता मला केवढे म्हणतायत तर माफ करा ना. भानू, आता तू म्हणतेस म्हणून काय झालं? मोन्या, मला काय माहित नाही. शोभावाईनी बेट हरल्यात, मला माझे पैसे आजच्या आज मिळाले पाहिजेत. पाहिजे तर त्याच्या बदल्यात तुझ्या घरची कुठली पण वस्तू दे मग. एक काम कर, तुझ्या घरचा टीव्ही दे मला. नाही टीव्ही नको, टीव्ही त्यांच्यापेक्षा आपलाच चांगला. फ्रीज नको, फ्रीजला शॉक लागला. दुसरं काहीतरी. मोन्या, तुझे स्कूटर दे मला. अरे राहुल, अरे स्कूटर कशी देता येईल? मग स्कूटर नाही देऊ शकत ना मी. पण मी तुझे पैसे थोडे थोडे करून देईन ना. शोभावाईनी बेट कधी लावली होती? आज लावली होती ना, मग मला पैसे आजच्या आजच द्यायचे, नाही तर स्कूटर दे मला. शोभा वहिनी पैसे नव्हते तर बेट लावायचीच कशाला? कशाला मोठेपणा करायचा? हा आता काय झालं? द्या ना, द्या पैसे द्या. राहुल, घेऊन जा स्कूटर. हा ते दे, चावी दे. राहुल, अंजू, तुला आपल्या स्कूटरवर फिरायला जाऊ. नाही पण असं आज काय होतंय? चल की. थांब ना, मी कपडे बदलून येते, मग जाऊया. चालतंय. थँक्यू. सावकाश. आता माझी. अरे केवढी धूळ आहे. हा, फडकं कुठे येतं? फडकं सीटच्या खाली. माझी आहे, माहित आहे मला. फडकं पण घाणेरडं आहे का? काय मोन्या, तर नवीन फडकं घ्यावं लागेल. साऊ अंजू, ए अंजू, हा चल लवकर. हा आपल्या गाडीवरून फिरायला जायचंय. हळू बसा, आरामशीर बसा. एक राहुल.
मालक, तुम्हाला असं बघवत नाही. पुढच्या महिन्यात पगार झाला ना की राहुलला त्याचे पैसे देईन आणि स्कूटर घेऊन येईन. तोपर्यंत असाच चेहरा पाडून बसणार आहात का? मी करते काहीतरी. नाही नको. सोबत आहे ना, पण ना काही कळतच नाही. कशाला पेट लावायची? अहो घरात पैसे नाहीत म्हणून तिने बेट लावली असेल. मी पण ना तिला कधी खुश नाही ठेवू शकलो. हळू अंजू हळू तिकडे खेचू नको, अंजू पडेल. नाही नाही. हळू हळू हळू. अरे राहुल काय झालं? अरे काय झालं काय यार मोन्या, हा काय भंगार गाडी आहे तुझी? का गाडी घेऊन गेलो, टायर पंक्चर झालं माहितीये. परत जाऊन स्वतः ते टायरची ट्यूब बदलली 300 रुपये ठेवून. गाडी घेऊन परत बाहेर पडलो तर पेट्रोल संपलं. मग परत पेट्रोल पंपावर गेलो, 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं, बाहेर आलो. परत पुढे जाऊन गाडी बंद पडली. परत पेट्रोल टाकलं, परत पेट्रोल संपलं. परत तेच परत पेट्रोल कुठनं गळतंय ते पण कळना झालंय. अरे काय काय भंगार गाडी यार, नुसता जीव काढला यार माझा, नुसता दूर केला तुझ्या गाडीनं. मोहन दादा, वहिनींना सांगा गाडी ठेवा. 5,000 रुपये द्या आणि गाडी तुम्हालाच ठेवा. 5,000 नाही आणू, 5,700 रुपये. 300 रुपये टायरची ट्यूब बदलली आणि 2-4 वेळा पेट्रोल टाकले 100 रुपयाचं. हा बरोबर आहे दादा. दादा पैसे द्या. अरे देईन ना, थोडे थोडे करून. एकदम कुठनं देणार पैसे? मी देतो म्हटलं ना. मोन्या स्वभावाने बेट आज लावले, पैसे आजच द्यायला पाहिजे. मला काय माहित नाही, कुठनं पण आण पैसे. पाहिजे तर तुझ्या घरची ते वस्तू विक, नाही तर ही स्कूटर विक, पण मला माझे पैसे दे. राहुल ना असं नाही ऐकणार. काय गरज होती शोभावहिनीना माझ्यावर मॅचवर बेट लावायची? या चाळीत राहुल पाटील कोण आहे? ते हे मी आहे, काय काम आहे? मी इन्स्पेक्टर दांडे, बाजूच्या पोलीस चौकीहून आले. हो का साहेब? ते कधी बघितलं नाही ना तुम्हाला म्हणून ओळखलं नाही. हो का? मग आता जेलमध्ये गेल्यावर रोज भेट होईलच की आपली. जेलमध्ये कशाला? काय केलं राहुलने? इकडे येत आहे जरा, इकडे इकडे या 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 इकडे या इकडे. खबर आहे की हा क्रिकेटवर बेटिंग करतो वय आणि क्रिकेटवर बेटिंग करणं कायद्यानं गुन्हा आहे. साहेब मी नाही करत साहेब बेटिंग. हो, माझ्याशी खोटं बोलतो? अरे मी ऐकलं की आता तू यांच्याकडून 5,000 रुपये बेटिंगचे मागत होता ते. वय मालकांकडनं आता 5,000 रुपये घेणार होते बेटिंगचे, मॅच हरले म्हणून. हे बघ आता पुरावाही भेटलाय. चल चल आता पोलीस स्टेशनला चांगली खडी फोडायला होतो. दादा काहीतरी बोला ना. साहेब मी हात जोडून विनंती करतो, त्याच्यातनं तू घडले पण एकदाच घडले, पुन्हा नाही होणार. प्लीज त्याला सोडून द्या, नका त्याला पकडून देऊ. बरोबर बोलतो. शपथ परत नाही असं होणार साहेब. परत मी नाही लावणार बेटिंग काय मॅच. हे बघ, हे साहेब म्हणतात म्हणून सोडतोय तुला. हा नाहीतर घेऊनच जाणार होतं तुला आता मी. आणि हो, त्यांचे काय पैसे वगैरे घेतले असेल ना ते परत देऊन टाक. नाही पैसे नाही घेतले. नाही घेतलं साहेब. आणि हो, परत असे उद्योग जर करताना दिसलाच ना मला, परत क्रिकेटवर बेटिंग काय, क्रिकेट पण नाही खेळणार, इथं चाळीत पण नाही खेळणार साहेब. हा मोन्या ते इधर तुझी स्कूटर आणि 5,000 पण नको देऊ मला. दादा थँक्यू. हो अंजू चल, कुणीतरी खरं म्हणलं, स्कूटर आणि बायको ज्याची त्यालाच बरी. चल